Hello students, we are going to study application of an AP. विद्यार्थ्यांनो, आज आपण अंकगणिती श्रेणीचं उपयोजन अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण जी काही सूत्र गुणधर्म अभ्यासलेले आहेत त्या गुणधर्माचं उपयोजन करून आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी काही उदाहरणे अभ्यासतो ती कशी सोडवायचं तो भाग आपण पाहूया. By using the theory and formulae of an AP, we solve different problems. You know which are the formulae? First formula, Tn is equal to a plus n minus 1 into d. Sn is equal to n by 2 in square bracket 2a plus in simple bracket n minus 1 into d. Sn is equal to n by 2 in square bracket t1 plus tn. You know Tn, you know Sn. Tn, nth term. For finding the nth term, we use this formula. Sn, sum of nth term. We use this formula for finding sum of nth terms. This is also the formula used for finding the nth term of sum. तर हे जे आपण तीन सूत्र अभ्यासलो, पहिलं सूत्र अंकगणिती श्रेणीचे nवे पद जर काढायचं असेल तर आपण Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस बंद गुणिले d हे सूत्र वापरतो. अंकगणिती श्रेणीमध्ये जी काही पदे दिलेली असतील त्या पदांची बेरीज जर विचारलेली असेल तर आपण Sn बरोबर n/2 चौकटी कंसात 2a अधिक साध्या कंसात n वजा 1 कंस बंद गुणिले d हे सूत्र वापरतो. तसेच त्या अंकगणिती श्रेणीमध्ये जर आपल्याला पहिले पद आणि शेवटचे पद माहीत असेल आणि त्या अंकगणिती श्रेणीतील पदांची जर बेरीज काढायची असेल तर आपण पुन्हा हे सूत्र वापरतो. Sn बरोबर n/2 चौकटी कंसात t1 अधिक tn. असं हे सूत्र आपण अभ्यासलेले होते. तसेच त्या अंकगणिती श्रेणीमध्ये कधी कधी आपल्याला काही क्रमागत पदे विचारलेली असताना 3 क्रमागत पदे कोणती, 4 पदे कोणती, 5 पदे कोणती, 6 पदे कोणती असं जर विचारलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी ती पदे गृहीत धरत होतो. फॉर फाइंडिंग 3, 4, 5 or 6 consecutive terms in an AP, it is convenient to consider them as follow. You know, if 3 consecutive terms are find out, then we assume a minus d, a plus d, these are 3 consecutive terms. जर आपल्याला 3 क्रमागत पदे विचारलेली असतील तर आपण गृहीत धरत होतो की ती 3 क्रमागत पदे कोणती, तर a वजा d, a अधिक d. आता ही पदे अंकगणिती श्रेणीतली असावीत. ती आहेत किंवा नाहीत हे जर आपल्याला थोडं शंकास्पद वाटलं तर आपण काय करावं की त्या 2 क्रमागत पदामधला फरक काढावा. तो स्थिर जर येत असेल तर ती पदे ही अंकगणिती श्रेणीतली आहेत. तसंच 4 क्रमागत पदे 4 consecutive terms in an AP are a minus d, a plus d, a plus 2d. 5 consecutive terms in an AP are a minus 2d, a minus d, a plus d, a plus 2d. 6 consecutive terms in an AP are a minus 3d, a minus 2d, a minus d, a plus d, a plus 2d. आता ही पदे तुम्ही आपण स्वतः आपल्या मनाने सुद्धा गृहीत धरू शकतो, पण ती धरलेली जी काही गृहीत धरलेली पदे असतील त्या पदामधला फरक हा स्थिर यावा तर ती पदे अंकगणिती श्रेणीमधली आहेत, अन्यथा नाही. जसं की आता इथं 6 consecutive terms in an AP. If you assume a plus d, a plus 2d, a plus 3d, a plus 4d, a plus 5d. So if you find out here the difference between 2 consecutive terms, त्या 2 क्रमागत पदामधला फरक काढावा. जर तो फरक हा स्थिर येत असेल, d येत असेल, 2d येत असेल, 3d येत असेल तर आपण ती गृहीत धरलेली पदे ही अंकगणिती श्रेणीतली आहेत असं समजावं. तर असं हे आपण क्रमागत पदे त्यानंतर हे सूत्र असा भाग मागे अभ्यासलेलं होतं. यांचं उपयोजन करून आपण ती शाब्दिक उदाहरणे कसं सोडवायचं ते पाहूया. तर प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं पहिलं उदाहरण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल. ऑन 1st January 2016, Sanika decides to save ₹10, ₹11
on second day, rupees 12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? आता या शाब्दिक उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा. सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रकारे बचत करत राहायचं. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली ते काढायचं आपल्याला. हिअर सानिका डिसाइड्स on first day rupees 10, on second day rupees 11, on third day rupees 12 and so on. If she decides to save like this on 31st December, ती असं 31 डिसेंबर 2016 पर्यंत जर बचत करत गेलेली असेल तर तिची एकूण बचत किती झाली ते काढायचं. So here in this example, what is given? Sanika's saving on first day rupees 10. सानिकानं पहिल्या दिवशी किती रुपये बचत केली तर 10 रुपये बचत केली. दुसऱ्या दिवशी किती बचत केली तर 11 रुपये बचत केली. She saves rupees 11 on second day. On third day rupees 12 and so on. तर आता इथं आपल्याला ही एक क्रमिका दिसते 10, 11, 12. म्हणून आता इथं आपण सांगणार की 10, 11, 12 ही एक क्रमिका आहे. 10, 11, 12, up to dash dash is a sequence. Then you find out whether this sequence is an AP or not AP. If you find the difference between two consecutive terms, whether it is constant, then we say an AP, otherwise no. तर आता इथं आपण दोन क्रमागत पदामधला फरक काढू. सो हिअर द कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 11 वजा 10 केलं तर 1 येते, 12 वजा 11 केलं 1च येते. हिअर 11 मायनस 10 इज इक्वल टू 12 मायनस 11 इज इक्वल टू व्हॉट 1. दिस इज 11, 12 मायनस 11. सो हिअर 11 मायनस 10 1. दिस इज T2 मायनस T1. 12 minus 11. This is T3 minus T2 is equal to 1. The common difference is constant. Hence, the given example is of an AP. So here A is equal to 10, D is equal to 1. तर इथं आपल्याला दोन क्रमागत पदामधला फरक किती आला 1 आणि पहिली पद किती आहे 10. दिलेलं उदाहरण अंकगणिती श्रेणीचं आहे असं सांगितलं आपण, कारण त्या दोन क्रमागत पदामधला फरक हा स्थिर होता. हिअर द इयर 2016 वॉज अ लीप इयर. 2016 हे लीप वर्ष आहे. कशावरून? दिस इयर डिवाइड्स बाय 4. हेन्स दिस इज अ लीप इयर. या वर्षाला जर आपण 4 ने भागलं तर भाग जातो. यावरून आपण ठरवतो की ते लीप वर्ष आहे. Then you know, in a leap year, there are how many days? 366 days. लीप वर्षाचे एकूण 366 दिवस असतात. So here, what is find out the total savings in a 366 days? Means yes, 366. And n is equal to 366. इथं अशा पद्धतीने आपल्याला कळलं की इथं काय काढायचं आहे तर तिची 31 डिसेंबर 2016 पर्यंतची एकूण बचत म्हणजे 1 वर्षाची. कारण तिने सुरुवात कधी केलं होतं 1 जानेवारी 2016ला. याचा अर्थ तिने एकूण किती दिवस बचत केली तर 366 दिवस. सो हिअर व्हॉट इज फाइंड आउट? यस 366 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क and n is equal to 366. Then you know, by using formula Sn is equal to n by 2 in square bracket 2a plus in bracket n minus 1 into t. Substitute the values. Yes, 366 is equal to 366 by 2 in square bracket 2 into 10 plus 366 minus 1 into common difference d is 1. Then
divide this 366 by 2, you get 183. In square bracket 10 to the 20 plus 365 into 1. Then multiply this 365 into 1, 365. Addition 385 and multiplication 70,455. What is this? Sanika's saving on 31st December 2016. अशा पद्धतीने सानिकाने 31 डिसेंबर 2016 पर्यंत एकूण बचत किती केली तर 70,455 रुपये. सानिका सेव्ड ₹70,455. तर हे असं पहिलं उदाहरण होतं. प्रत्येक उदाहरणामध्ये काय करायचं तर दिलेल्या अटी विचारात घ्या. इथं काय दिलं होतं? सानिकाची बचत कधीपासूनची तर 1 जानेवारी 2016 पासूनची बचत दिलेली होती. मग तिने पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये असं बचत केली आणि शेवटी काय विचारलं होतं हेही लक्षात ठेवा. ऑन 31st December 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. एकूण बचत असं विचारलेलं होतं म्हणून आपण SN चा फॉर्म्युला वापरला. यस 366 वापरलं कारण 2016 हे लीप वर्ष होते. कॉमन डिफरन्स काढत असताना T2 - T1 T3 - T2 असं घ्या. इथं 11 - 10 आणि इथं 12 - 11 बरोबर किती आलं 1. अशा पद्धतीने तो साधारण फरक काढल्यानंतर प्रत्येक वेळी सांगायचं की द गिवन एक्झाम्पल इज एन AP. दिलेले उदाहरण हे अंकगणिती श्रेणीचे राहणार कारण त्यामधला फरक हा साधारण आला तर. त्यानंतर A कोणतं D कोणतं हे पहा आणि शेवटी काय विचारले ते पाहून SN = or TN = हे थोडंसं विचारात घ्या. हिअर सम ऑफ nth टर्म बिकॉज टोटल सेव्हिंग. एकूण बचत विचारली म्हणून आपण इथे SN चे सूत्र वापरले आणि शेवटी उत्तर लिहिलं आपण. तर त्या सानिकाची एकूण बचत 70,455 रुपये. आता आपण तिसरं उदाहरण पाहू. दुसरं आपण शेवटी पाहूया. तिसरं उदाहरण हे पहिल्या उदाहरणासारखंच आहे म्हणून आपण अगोदर घेऊ. थर्ड एक्झाम्पल. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. In the first year, he invested ₹5,000. In the second year, ₹70,000. In the third year, ₹90,000. And so on. Find the total amount that he invested. आता या उदाहरणामध्ये पुन्हा काय दिले? एका गृहस्थाने सचिनने काय केलं? राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवले, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये असे गुंतवल्यानंतर त्यांची 12 वर्षातली एकूण गुंतवणूक आपल्याला काढायची. टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड. पुन्हा आपण जसं पहिल्या उदाहरणामध्ये दिलेल्या बाबी लिहिलं तसं इथं सुद्धा अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन. सचिनने गुंतवलेली रक्कम काय काय होती तर इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5,000. पहिल्या वर्षी गुंतवलेली रक्कम 5,000 रुपये. इन द सेकंड इयर ₹70,000. दुसऱ्या वर्षी त्यांनी किती रुपये गुंतवले तर 7,000 रुपये, 7,000. इन द थर्ड इयर ही इन्व्हेस्टेड ₹9,000. तर इथं गुंतवलेल्या त्यांनी जे रक्कम आहेत ते दिलेल्या आहेत आणि असं त्यांनी गुंतवल्यानंतर शेवटी म्हणले की एकूण त्यांची गुंतवणूक किती झाली. 5,000, 7,000, 9,000 ही जी दिलेली आहे क्रमिक आहे. दिस इज अ सिक्वेन्स. वेदर दिस सिक्वेन्स इज एन AP वी फाइंड हिअर. 7,000 - 5,000 = 9,000 - 7,000 = 2,000. व्हॉट इज दिस? दिस इज अ कॉमन डिफरन्स. आता इथं आपल्याला सामान्य फरक शोधता आला. तो सामान्य फरक काय आला इथं पहा.
इथं T1 T2 वगैरे असं लिहिण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही डी बरोबर दाखवू शकता प्रत्येक पदामधला फरक. 7,000 वजा 5,000 2,000च येणार म्हणून आपण पुन्हा बरोबर सांगतो 9,000 वजा 7,000 बरोबर 2,000. The common difference is constant. Hence the given example is of an AP. सामान्य फरक हा स्थिर आहे म्हणून दिलेले उदाहरण अंकगणिती श्रेणीचं आहे. Then here A is 5,000, D is 2,000. आता इथे A बरोबर किती 5,000, D बरोबर किती तर 2,000. Amount invested in a 12 year means yes 12 is equal to question mark and n is equal to 12. इथं आपल्याला 12 वर्षातली एकूण गुंतवणूक विचारली म्हणून यस 12 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह द्यावं n बरोबर 12. पुन्हा सूत्र SN बरोबर n छेद 2 चौकटी कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. किमती ठेवा. S12 is equal to 12 by 2. This is 2 into 5,000 plus 12 minus 1 into 2,000. This is 2 6 are 12. Multiplication 10,000 plus 11 into 2,000. Product 22,000. Addition 32,000. Multiplication 1,92,000. What is this? Sachin invested rupees 1,92,000 in how many years? 12 years. अशा पद्धतीने सचिनने 12 वर्षात केलेली एकूण गुंतवणूक किती झाली तर 1,92,200 रुपये. असं हे तिसरं उदाहरण होतं. यानंतर आपण 6वं उदाहरण पाहूया. कारण पहिलं, तिसरं, 6वं हे थोडं त्याच पद्धतीची उदाहरण आहेत म्हणून आपण त्या क्रमाने घ्यायला लागलो होतो. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are 2 trees, in the third row 3 trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. आता इथं काय काय दिले पहा. जागतिक पर्यावरण दिन जे की आपण साजरा केलो. कोणता होता जागतिक पर्यावरणाचा दिवस तर 5 जून. त्या दिवशी आपण झाडे लावला. असाच तो जागतिक पर्यावरण दिन होतं. मग त्या दिवशी काय झाले तर त्रिकोणाकृती भूखंड जी जमीन होती ती जमीन त्रिकोणाकृती होती. तिथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. केल्यानंतर तिथं काय झालं, पहिल्या ओळीमध्ये जी झाडं लावलेली आहेत, पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीमध्ये 2 झाडे, तिसऱ्या ओळीमध्ये 3 झाडे, याप्रमाणे त्यांनी 25 ओळीमध्ये झाडे लावली. 25 ओळी तर एकूण किती झाडे लावली असं विचारलेलं आहे. हिअर ट्रीज आर प्लांटेड, इथं झाडे लावली गेली. कशा पद्धतीने? दॅट इन द फर्स्ट रो देर इज 1 tree, in the second row there are how many trees? 2 trees, in the third row 3 trees, पहिल्या रांगेमध्ये 1 झाड, दुसऱ्या रांगेत 2, तिसऱ्या रांगेत 3 असं लावल्यानंतर त्यांनी एकूण 25 रांगेमध्ये किती झाडे लावली असं विचारलेलं आहे. पुन्हा आपण लिहिणार ट्रीज आर प्लांटेड सच दॅट, लावण्यात आलेली झाडे, पहिल्या रांगेमधील 1 झाड, दुसऱ्या रांगेमधील 2 झाडे, तिसऱ्या रांगेमध्ये 3 झाडे आहेत. आता हे 1 2 3 हा जो भाग आहे तो काय आहे तर क्रमिक आहे. दिस इज अ सिक्वेन्स, याला आपण क्रमिका म्हणतो. वेदर धिस सिक्वेन्स इज ॲन एपी यू फाइंड आउट कॉमन डिफरन्स. T2 minus T1 means 2 minus 1. T3 minus T2 means 3 minus 2 is equal to 1. What is this? This is a common difference. इथं आपण सामान्य फरक काढलं, तो 1 आला. आल्यानंतर मग उल्लेख करावा. The common difference is constant. Hence the given example is of an AP. सामान्य फरक हा स्थिर आहे म्हणून दिलेले उदाहरण हे अंकगणिती श्रेणीचं आहे.
अंकगणिती श्रेणी आहे म्हणल्यानंतर इथं उल्लेख करतो की आपण ए बरोबर किती आलं 1, डी बरोबर किती आहे 1च. पुन्हा विचारले काय, तो भाग विचारात घ्यायचा. टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज, 25 रांगेत मिळून एकूण झाडे किती झाली असं विचारलेलं आहे. म्हणून इथं आपण पुन्हा S25 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड N इज इक्वल टू 25. इथपर्यंत जे काही आपल्या उदाहरणामध्ये दिलेलं होतं त्याला अनुसरून आपण लिहिलं. झाडे, प्रत्येक रांगेतल्या झाडांची संख्या, ती क्रमिका, त्याच्यानंतर ती अंकगणिती श्रेणी आहे. मग ते आहे म्हणल्यानंतर ए बरोबर किती, डी बरोबर किती, आणि मग काय विचारलेलं आहे त्याचा उल्लेख करावा, आणि मग सूत्र कोणतं लिहायचं तोही भाग महत्त्वाचा. आता इथे एकूण झाडे म्हणली म्हणून पुन्हा आपण SN बरोबर सूत्र लिहिणार. SN बरोबर यांचे 2, 2A अधिक N वजा 1 गुणिले D. सूत्रामध्ये किमती ठेवा. S25 इज इक्वल टू 25/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2 into 1 plus 25 minus 1 into 1. Then 25/2 in square bracket 2 1s are 2. This is 24 into 1. Product 24. Addition 26. Then divide this 26 by 2. It becomes 13 and multiplication is 325. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या 25 रांगेमध्ये एकूण किती झाडे लावली हे कळले. टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज आर 325. तर त्या लावलेल्या झाडांची एकूण संख्या असं आपल्याला विचारलेलं होतं, ती किती आली तर 325. यानंतर आपण चौथं उदाहरण अभ्यासू. तर हे असं आपण जे आता पहिलं, तिसरं, 6वं उदाहरण अभ्यासलं, हे थोडंसं त्या पद्धतीचीच होती म्हणून आपण क्रम इथं थोडं खालीवरी केलेलं आहे. आता चौथ्या उदाहरणामध्ये पहा. देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row. Number of seats in the 15th row, and also find how many total seats are there in the auditorium. आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा. एका नाट्यगृहामध्ये खुर्च्याच्या एकूण 27 रांगा आहेत. नाटक पाहण्यासाठी खुर्च्या असतात. अशा खुर्च्यांच्या एकूण किती रांगा आहेत? 27. देअर आर म्हणजे तेथे पहिल्या रांगेमध्ये बघितलं आपण 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 24 खुर्च्या आहेत. अशा प्रकारे त्यांची मांडणी केलेली आहे. तर विचारले काय, 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? 15व्या रांगेतल्या खुर्च्यांची संख्या. आणि पुन्हा विचारले नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? 2 उत्तर विचारलेले आहेत. द नंबर ऑफ सीट्स इन द 15th row and total seats are there in the auditorium. आता हे उदाहरण वाचल्यानंतर इथं आपल्याला समजलं पाहिजे की काय विचारलेलं आहे. नंबर ऑफ सीट्स मीन्स हियर फॉर फाइंडिंग द नंबर ऑफ सीट्स इन द 15th row we use formula TN. Why number of seats? For finding the number we use formula TN. For finding total means this is sum, we use SN. तर आता इथं पुन्हा आपल्याला क्रमिका दिसते. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 आहेत, तिसऱ्या रांगेत 24 आहेत. ही एक क्रमिका आहे. मग त्यांचा आपण अगोदर उल्लेख करतो. In an auditorium 20 seats in the first row. How many seats? 20 seats in the first row.
पहिल्या रांगेतल्या 20 खुर्च्या, 22 seats in the second row, then 24 seats in the third row. अशा पद्धतीने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रांगेत जे खुर्च्या दिलेल्या होत्या ती एक आपल्याला क्रमिका दिसली, म्हणून इथं आपण उल्लेख करतो 20, 22, 24 ही एक क्रमिका आहे. आता यातला फरक काढा. 22 minus 20 it becomes 2. 24 minus 22 it becomes also 2. The common difference is constant. आता इथं आपल्याला त्या दोन क्रमागत पदामधला फरक स्थिर दिसला, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणल्यानंतर a बरोबर 20, d बरोबर 2 यांचा उल्लेख करा. पहिले पद कोणते? 20. सामान्य फरक कोणता? तर 2. एवढा आपण वर जशी उदाहरणे अभ्यासलो त्याच पद्धतीत अंकगणिती श्रेणी आहे असा उल्लेख केल्यानंतर जेव्हा आपण ए आणि डी च्या किमती लिहितो, विचारले काय ते पहा. नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो मीन्स 15व्या रांगेतली खुर्च्यांची संख्या विचारले, म्हणून T15 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह n बरोबर 15. अगेन बाय युजिंग फॉर्म्युला Tn is equal to a plus n minus 1 into d. T15 is equal to, you know, a is 20, n is 15, d is 2. 20 plus 14 into 2, 14 2s are 28. T15 is equal to 48. तर असं इथं आपल्याला कळलं की त्या 15व्या रांगेत खुर्च्या किती आहेत? तर 48. पुन्हा दुसऱ्यांदा विचारले की असं 27 रांगेतल्या मिळून एकूण खुर्च्या किती झाल्या? एकूण रांगा 27 होते. Total number of seats in 27 rows means yes 27 is equal to question mark and n is equal to 27. Again by using formula Sn is equal to n by 2 in square bracket 2a plus n minus 1 into d. Substitute the value. S27 is equal to 27 by 2 in square bracket 2 into 20 plus 27 minus 1 into 2. Subtraction is 26, multiplication 52, addition 92. इथं कधी भागायचं? जर या दोन्ही इथं भाग जात असेल तर, नसेल तर शेवटी भागाबरोबर भाग करतो. Then divide this 92 by 2, you get 46. Product 1242. What is this? This is the total number of seats in the auditorium is 1242. अशा पद्धतीने त्या नाट्यगृहातल्या एकूण खुर्च्यांची संख्या माहित झाली 1242. 15व्या रांगेतल्या खुर्च्या किती? तर 48. तर इथं असं आपल्याला इथं दोन उत्तर विचारलेली होती. त्यामुळे पहिलं उत्तर, फर्स्ट आन्सर, देयर आर 48 सीट्स इन द 15th row and the total number of seats in the auditorium is 1242. 15व्या रांगेतल्या खुर्च्या 48, तर 27 रांगेतल्या एकूण खुर्च्या किती झाल्या? तर 1242. यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया. A man borrows ₹8,000 and agrees to repay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. आता इथं पुन्हा या उदाहरणामध्ये एका गृहस्थाने काय केले तर तो गृहस्थ ₹8,000 कर्ज घेतो आणि त्या घेतलेल्या रकमेवरती तो ₹1,360 व्याज देण्याचे कबूल करतो. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा ₹40 कमी देऊन
ती सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात त्याने भरली. तर त्याने दिलेला पहिला आणि शेवटचा हप्ता किती रुपयाचा असेल ते आपल्याला काढायचं आहे. तर हे उदाहरण महत्वाचे. A man borrows rupees 8,000 and agree means kabul, agrees to repay with the total interest of rupees 1,360 in a 12 monthly installment. घेतलेल्या रकमेची तो परतावा 12 हप्त्यामध्ये देऊन पूर्ण करण्याचं कबूल करतो. Each installment being less, this less is very important. Each installment being less than the preceding one by rupees 40. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन, लेस मीन्स कमी, ती रक्कम पूर्ण करतो. तर आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या हप्त्याची रक्कम माहित करायची आहे. फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. आता या उदाहरणामध्ये आतापर्यंत आपण जी उदाहरणं अभ्यासलो तिथं आपल्याला काहीतरी क्रमिका दिसत होती. इथं कसली क्रमिका वगैरे आपल्याला दिसत नाही. त्या माणसाने घेतलेली कर्जाऊ रक्कम 8,000 रुपये होती आणि ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट, आणि त्या घेतलेल्या रकमेवरचं एकूण व्याज दिलेलं आहे आपल्याला 1,360 रुपये. यावरून इथं आपण काय करतो, त्या व्यक्तीनं एकूण किती रुपये दिले ते काढतो आपण. हिअर फर्स्ट यू फाइंड आउट टोटल अमाउंट रिपेड इज इक्वल टू 8,000 प्लस 1,360 इज इक्वल टू रुपीज 9,360. व्याज मुद्दलासह ही दिलेली रक्कम माहित झाली आपल्याला. 9,360 रुपये देऊन तो व्यक्ती कर्जमुक्त झाला, हे सिद्ध झालं. म्हणजे आता इथं आपल्याला कळलं पाहिजे की ही जे 9,360 रुपये आहे हे SN आलं. Why? Because this is sum of total amount he borrow with interest. 9,360 रुपये ही त्याची व्याज मुद्दलासह एकूण रक्कम आली, म्हणून इथं आपण याला SN म्हणतो. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स, आता त्यांनी किती हप्ते केले होते हे आपल्याला माहिती आहे. 12 हप्त्यामध्ये त्यांनी एवढी रक्कम परत केली. म्हणजेच इथं आपल्याला कळते की हे 9,360 रुपये हे S12 झालं. यू नो हिअर हप्त्यांची संख्या 12, म्हणून इथं आपण S12 बरोबर काय सांगतो, 9,360 रुपये. 9,360 दिस इज द सम ऑफ टोटल अमाउंट विथ इंटरेस्ट ही बॉरो. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, हप्त्यांची एकूण संख्या 12, n इज इक्वल टू 12. आता महत्वाची अट इथं आहे, each installment being less than the preceding term by rupees 40. म्हणजे आता इथं आपल्याला त्या हप्त्यामधला फरक कळतोय की तो फरक हा प्रत्येक वेळी 40 रुपयाने कमी आहे असं दिलंय. म्हणजे ते कॉमन डिफरन्स होते, त्याला आपण साधारण फरक म्हणतो. कमी म्हटल्यामुळं तो साधारण फरक हा ऋण येतो, आणि तो जर जास्त म्हटलं असतं, इन्क्रीज म्हणलं असतं, तर आपण धन घेतला असता. सो हिअर D इज इक्वल टू -40. आता इथं आपल्याला काय काय माहित झालं, सामान्य फरक माहित झाला. तर गिवन एक्झाम्पल इज ऑफ फायनल. यू नो हिअर n इज इक्वल टू 12, SN इज इक्वल टू 9,360, n is equal to 12, D is equal to -40. So you find the first installment A is equal to question mark. इथं आपल्याला पहिला हप्ता विचारलेला आहे, तो A बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. तर आपल्याला एकूण रक्कम माहित होती म्हणून आपण इथं सूत्र वापरतो. SN बरोबर n/2 चौकटी कंसात 2A अधिक साध्या कंसात n वजा A गुणिले D. किमती ठेवा. S12 is equal to 12 by 2 in square bracket 2A plus 12 minus 1 into -40. Then substitute the value. This is, you know, S12 is 9,360
360. This is 6. 2a plus 11 into minus 40. Then 9360 is equal to 6 in bracket. This is 2a and this is 11 into minus 40. You know, product is 440. 440. 11 4s are 44 and this is 10. Here is a mistake. Then this into 6 becomes divide. या 6 ने जर भागलं तर 1560 येते. 6 एक 6 उरले किती 3. 33 झाले. 6 पंचे 30. 3 उरले 36. 6 6 36. 1560 बरोबर 2a वजा 440. पुन्हा here is 440 not 40. त्याच्यानंतर आपण भागल्यानंतर काय करतो, हा जो वजा 440 चा भाग आहे तो इकडे अधिक 440 होणार. अधिक 440 होणार. जेव्हा या 440 ला 40 ची आपण बेरीज करू या 1560 बरोबर, तर ती बेरीज किती येते पहा, 2000. Then divide this 2000 by 2. You get a is equal to 1000. Here a is equal to 1000 means the first installment is 1000. अशा पद्धतीने इथं आपल्याला पहिला हप्ता माहित झाला. a बरोबर किती आले तर 1000 रुपये. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिला हप्ता काढण्यासाठी आपण काय केलं, ज्या काही बाबी माहित होते, SN माहित होतं, त्याच्यानंतर n माहित होतं, a माहित नव्हतं म्हणून जशास तसे ठेवला आणि d माहित होतं वजा 40 होतं. इथं हा गुणाकार वजा 440. तर इथं पहिला हप्ता माहित झाल्यानंतर आपल्याला शेवटचा हप्ता विचारले. शेवटचा हप्ता म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की शेवटचं पद हे आपण TN ने दर्शवतो. द लास्ट इन्स्टॉलमेंट मीन्स TN. म्हणजेच 12वा हप्ता T12 is equal to question mark. N is equal to 12. Then by using formula Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. T12 is equal to 1000 plus 12 minus 1 into minus 40. Then this is 1000 plus 11 into minus 40. Then a product is 440. Subtraction is 560. So you get here the last installment. हा हप्ता शेवटचा. तर तो शेवटचा हप्ता किती आला, 560 रुपये. आणि पहिला हप्ता आपण काढलं. द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹1000 and the last installment TN is equal to ₹560. तर असं हे उदाहरण महत्वाचे होते. यानंतर आपण शेवटचं उदाहरण अभ्यासू. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than sum of temperatures of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली गेली आणि त्या नोंदी अंकगणिती श्रेणीमधल्या आहेत. सोमवार व शनिवार च्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान वजा 30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसांचं आपल्याला इथं तापमान काढायचं आहे. तर पहा इथं Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. You know, Monday to Saturday, सोमवार पासून शनिवार पर्यंत किती दिवस होता, 6. All 6 days. All readings were in AP.
जे काही नोंदी घेतल्या त्या एपी आहेत असं दिलेलं आहे अंकगणिती श्रेणीतले. म्हणजे इथं आपल्याला उदाहरण अंकगणिती श्रेणीचं आहे किंवा नाही हे शोधण्याची गरज नाही, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की त्या नोंदी अंकगणिती श्रेणीतल्या आहेत. आता अट दिलेली आहे. कंडिशन इज गिवन द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे टू सॅटरडे वॉज 5 degrees Celsius more than sum of temperature of Tuesday and Saturday. आता इथं काय दिले पहा. सोमवार आणि शनिवारच्या तापमानांची जी काही बेरीज असेल ती बेरीज मंगळवार आणि शनिवारच्या तापमानापेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. ही अट महत्वाची. इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज 30 डिग्री सेल्सिअस, बुधवारचं तापमान दिलेलं आहे 30 अंश सेल्सिअस. तर विचारले काय, फाइंड द टेम्परेचर्स ऑन द अदर 5 डेज. तर 5 दिवसांचं आपल्याला इथं तापमान काढायचं. आता इथं आपण त्या तापमानाच्या नोंदी गृहीत धरतो. अंकगणिती श्रेणीतली पदे आपण गृहीत कसं धरायचं तो भाग आपण वर सूत्राच्या ठिकाणी सांगितलेला होता. लेट द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस फ्रॉम मंडे टू सॅटरडे बी. सोमवार पासून शनिवार पर्यंत जे काही तापमान असतील त्यांच्या नोंदी आपण गृहीत धरलं. ए वजा डी, ए वजा 2डी, पुन्हा ए वजा डी, पुन्हा ए, पुन्हा ए अधिक डी, पुन्हा ए अधिक 2डी. असं हे आपलं 6 दिवसाच्या तापमानाच्या नोंदी झाली. तर इथं आपण त्या क्रमाने आहेत असा उल्लेख करतो. रेस्पेक्टिव्हली सोमवारी ए वजा 3डी, मंगळवारी ए वजा 2डी, बुधवारी ए वजा डी, त्याच्यानंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशा ह्या तापमानांच्या नोंदी झालेल्या आहेत. तर टेम्परेचर आर इन एपी हे तर दिलेलं आहे. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली अट काय होती पहा. पहिली अट जी म्हटलेलं होतं इथं आपणाला सोमवार आणि शनिवार या दिवशी जे तापमान होतं ते तापमान कोणाच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. तर मंगळवार आणि शनिवार या 2 दिवसांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. आता इथं आपण उल्लेख करतो मंडे अँड सॅटरडे. आता आपलं सोमवारचं तापमान ए वजा 3डी बरोबर, शनिवारचं तापमान ए अधिक 2डी. या 2 दिवसाच्या तापमानांची बेरीज ही कशी होती. ही बेरीज मंगळवार आणि शनिवार, मंगळवार आणि शनिवार. हे मंगळवारचं तापमान ए वजा 2डी आणि हे शनिवारचे तापमान या दोघांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त, तर 5 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. तर ही अट लक्षात आली का पहा. पदे तुम्ही बदलू शकता असं सांगितलंय. तुम्ही पद ए अधिक डी, ए अधिक 2डी, ए अधिक 3डी, ए अधिक 4डी, ए अधिक 5डी असं सुद्धा पदे गृहीत धरू शकता. फक्त त्यामधली चूक आपणाला जर लक्षात येत नसेल तर फरक काढून पाहावा. तो जर स्थिर येत असेल तर ते अंकगणिती श्रेणी आहेत, अन्यथा नाही. देन सॉल्व दिस. a minus 3d plus a plus 2d is equal to a minus 2d plus a plus 2d plus 5. काय केलं नाही आपण, फक्त कंस काढून टाकलं. a 2a minus 3d plus 2d minus d. Then this is a plus a 2a minus 2d plus 2d cancel plus 5. Then this plus 2a minus 2a cancel, remains minus d is equal to 5 means d is equal to minus 5. अशा पद्धतीने इथं आपल्याला काय भेटलं, सामान्य फरक भेटला. आता दुसरी अट आपल्याला दिलेली होती की बुधवारचं तापमान वजा 30 अंश सेल्सिअस आहे. द टेम्परेचर ऑफ वेन्सडे इज minus 30 डिग्री सेल्सिअस.
You know here the temperature of Wednesday is A minus D. So A minus D is equal to minus 30. So you know D is minus 5. So A minus minus 5 is equal to minus 30. A plus 5 is equal to minus 30. A is equal to minus 30 minus 5. A is equal to minus 35. अशा पद्धतीने इथं आपल्याला ए आणि डी माहीत झालं तर त्या तापमानांच्या नोंदी कोणत्याही आपल्याला काढता येते. तर ए वजा 3D वजा 35 वजा 3 गुणिले वजा 5 वजा 35 अधिक 15 बरोबर वजा 20. हे तापमान कधीच आलं तर सोमवारी किती तापमान होते तर वजा 20 अंश सेल्सिअस आले. तसंच मंगळवारचं तापमान आपलं ए वजा 2D होतं. वजा 35 वजा 2 वजा 5 गुणाकार केलं वजा 35 अधिक 10 बरोबर वजा 25. सोमवार झालं, मंगळवार झाले, बुधवारचं तापमान तर आपल्याला दिलेलं होतं तरी पण आपण इथं एक काढून बघितलं तर ते बरोबर वजा 30च आले. त्याच्यानंतर गुरुवारचं तापमान ए बरोबर वजा 35 आले. शुक्रवारचं तापमान ए अधिक डी बरोबर वजा 35 अधिक वजा 5 बरोबर वजा 35 वजा 5 बरोबर किती आले तर वजा 40 आले. त्याच्यानंतर आपण शेवटचं शनिवारचं जर तापमान बघितलं तर त्या शनिवारचे तापमान आपल्याकडे ए अधिक 2D होतं. वजा 35 अधिक 2 गुणिले वजा 5 तर वजा 35 वजा 10 बरोबर किती आले तर वजा 45. असं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे जे 6 दिवस होते त्यापैकी आपल्याला बुधवारचं दिलेलं होतं. त्या 5 दिवसाच्या तापमानाची नोंद झालेली आहे. द टेम्परेचर ऑन द अदर 5 days आर -20 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस. आता हे -30 डिग्री सेल्सिअस हे ऑलरेडी दिलेलं होतं म्हणून तुम्ही हे नाही लिहिलात तरी चाललं असतं. तर -20 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस, -45 डिग्री सेल्सिअस. these are the temperature on the other 5 days. अशा पद्धतीने त्या 5 दिवसांचं तापमान वजा 25 अंश सेल्सिअस, वजा 35 अंश सेल्सिअस, वजा 40 अंश सेल्सिअस व वजा 45 अंश सेल्सिअस असे हे तुमचं प्रॅक्टिस सेट मधली शाब्दिक उदाहरणे होती. प्रत्येक उदाहरण व्यवस्थित वाचा. कधी SN कधी TN. एकूण टोटल असा शब्द जर असेल तर आपण तिथे SN वापरतो. संख्या विचारलेली असेल तर आपण तिथं TN वापरतो हे लक्षात ठेवा. अंकगणिती श्रेणीतली पदे दिलेली नसली तर आपण ती पद कसं गृहीत धरायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 पदे, 4 पदे, 5 पदे, शेवटी 6 पदापर्यंत सुद्धा आपल्याला गृहीत धरता येते. फक्त ती गृहीत धरलेली पदे ही अंकगणिती श्रेणीतली असावीत. ती आहेत किंवा हे नाहीत हे पाहण्यासाठी त्यामधला सामान्य फरक काढायचं. आपलं गृहीतत्व करेक्ट आहे असं समजायचं. असं नाही की आपण जी पदे दिलेली आहेत तेच गृहीत धरावं. फक्त कधी कधी प्रश्नात उल्लेख असतो जसं या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये उल्लेख होता. अज्यूम दीज आर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म हे कन्सिडर केलं होतं. केलं नसेल तरी आपल्याला सुद्धा गृहीत धरता येते. तर इथं आपलं प्रॅक्टिस सेट 3.4 हा भाग संपला. हिअर वी कम्प्लिटेड प्रॅक्टिस सेट 3.4. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. We see next video. Okay, thank you.